नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड MPSC UPSC या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या परीक्षेमधील राज्यकर निरीक्षक म्हणजेच STI स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या पदाविषयी आपण या व्हिडिओच्या मार्फत इत्थंभूतपणे माहिती मिळवणार आहोत. हे पद नेमके कसे निवडले जाते, याचबरोबर या पदासाठी पात्रतेचे निकष कोणकोणते आहेत, यामध्ये वेतन असेल, शिक्षण असेल, वय असेल, परीक्षेचे वेगवेगळे टप्पे असतील, या टप्प्यांमध्ये आयोगाकडून परीक्षेच्या अनुषंगाने कोणकोणत्या मागण्या केल्या जातात, कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न असतात जे उमेदवाराला माहीत असणं अपेक्षित आहेत. बरेचसे उमेदवार स्पर्धा परीक्षा देत असतात, मात्र या स्पर्धा परीक्षेमधील अनिवार्य घटक जे माहीत असणं अपेक्षित आहे, हे बरेचसे घटक जे आहेत हे उमेदवारांना माहीतच नसतात. याविषयी आपण व्हिडिओच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. या व्हिडिओच्या मार्फत STI या पदाच्या निवडीविषयी तुमच्या मनामधील सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. राज्यकर निरीक्षक म्हणजेच STI, ज्याला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असे म्हटले जाते. या अगोदर या पदाचे नाव सेल टॅक्स इन्स्पेक्टर असे होते, मात्र जेव्हापासून इनडायरेक्ट टॅक्सेस GST मध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत तेव्हापासून याचे नाव राज्यकर निरीक्षक असे बनलेले आहे. आता या पदाविषयी आपण थोडक्यात माहिती बघूयात काय काय महत्त्वाचे. तर हे जे पद आहे हे अराजपत्रित गट ब संवर्गातील पद आहे, ज्याला आपण नॉन गॅझेटेड असं म्हणतो. जर पे स्केलचा विचार केला तर 9,300 ते 34,800 अधिक ग्रेड पे 4,300 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर देय भत्ते असणार आहेत. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर पदोन्नतीची संधी किंवा आपण ज्याला प्रमोशन असं म्हणतो. तर प्रमोशनच्या बाबतीत विचार केला तर ज्येष्ठता आणि पात्रतेनुसार म्हणजे ते क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केल्यानंतर राज्यकर अधिकारी आणि त्यावरील पदांवरती तुमचं प्रमोशन होणार आहे. जर नियुक्तीचा विचार केला तर निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती जी आहे ती राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर, ज्याला आपण GST असं म्हणतो, या विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात होणार आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात एकंदरीत की STI पदाची जी काही नियुक्ती आहे ती महाराष्ट्रात कोठेही असणार आहे. यानंतरचा अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्हता, ज्याला साध्या भाषेत आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया असं म्हणतो. आता ही जी अर्हता आहे ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे. जर शैक्षणिक अर्हता आपण विचारात घेतली तर साधी सोपी जी अर्हता आहे ती म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उमेदवाराकडे असणे अपेक्षित आहे. मग ती पदवी कोणत्याही शाखेची असू शकते, मात्र तुमच्याकडे ती पदवी संपादन केलेली असणे अपेक्षित आहे. म्हणजे एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर धिस पोस्ट. याच जोडीला मराठी भाषेचे ज्ञान तुमच्याकडे असणे अपेक्षित आहे. साहजिकच आहे, महाराष्ट्रातील पद आहे, याचा अर्थ तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणं अपेक्षित आहे. तुमचं जो काही कार्यालयीन भाग आहे किंवा कामकाजाचे जे काही ठिकाण आहे ते महाराष्ट्र आहे, याचा अर्थ तुम्हाला मराठी भाषा येणे हे अनिवार्यच असणार आहे. आता अतिमहत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो तो म्हणजे पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या उमेदवारांसाठी. कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था असते की परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला असल्यानंतर मी परीक्षा देऊ शकतो का. तर या ठिकाणी पुढे आपण बघणारच आहोत की परीक्षेचे 2 टप्पे आहेत, एक पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. तर जे उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत त्या उमेदवारांना पूर्व परीक्षा देता येणार आहे. मात्र या ठिकाणी जर ते उमेदवार पूर्व परीक्षा पास झाले आणि मुख्य परीक्षेला अर्हता प्राप्त ठरले तर त्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांक जो आहे त्या दिनांकापर्यंत ती पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. म्हणजे पूर्व परीक्षा उत्तीर्ण नसताना सुद्धा देऊ शकता, मात्र मुख्य परीक्षेचा जो फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरायची अंतिम दिनांक जी आहे त्या दिनांकापर्यंत तुम्ही ती पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांनी नोट करून घेणं अपेक्षित आहे. यानंतरचा पुढचा ठळक मुद्दा जो आहे तो म्हणजे वयोमर्यादा. आता या ठिकाणी किमान आणि कमाल अशा 2 प्रकारामध्ये वयोमर्यादा आपण डिफाईन करूयात. किमान म्हणजे कमीत कमी वय किती असणं अपेक्षित आहे, तर हे प्रवर्गनिहाय वेगवेगळं असणार आहे. किमान वयाचा विचार केला तर सगळ्यांसाठी प्रवर्गनिहाय वेगवेगळा नाही आहे, तर ते एकच आहे. अमागास असेल किंवा मागासवर्गीय असेल यांच्यासाठी किमान वयोमर्यादा जी आहे म्हणजे मिनिमम वय तुमचं 18 असणं अपेक्षितच आहे. STI पदासाठी आपण बोलतोय. मात्र कमाल म्हणजे मॅक्सिमम, ज्याला एज लिमिट असं म्हणूयात, अप्पर एज लिमिट, हे प्रवर्गनिहाय वेगवेगळं आहे. आता कसं आहे तर अमागास उमेदवार असेल तर जास्तीत जास्त वय 38 पर्यंत तो परीक्षा देऊ शकतो. मागासवर्गीय असेल किंवा अनाथ असेल, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल किंवा माजी सैनिक, आणीबाणी व राजाधिष्ठ अधिकारी, या सगळ्या वेगवेगळ्या संवर्गासाठी अप्पर लिमिट हे 43 म्हणजे
एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, मागासवर्गीय असेल, अनाथ असेल, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, आणीबाणी व राजाधिष्ठ अधिकारी यांच्यासाठी अप्पर एज लिमिट 43 असणार आहे. आणि शेवटचा प्रवर्ग म्हणूयात आपण की दिव्यांग असेल तर हे अप्पर एज लिमिट 45 असणार आहे. आता आपण परीक्षेच्या टप्प्यांकडे वळूयात. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी STI पदासाठी परीक्षेचे 2 टप्पे असतात. आता ही जी काही STI पद आहे, हे STI पद अगोदर सांगितल्याप्रमाणेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेमध्ये येते. मग परीक्षेचा जो पहिला टप्पा आहे तो संयुक्त पूर्वपरीक्षा आहे. आता संयुक्त पूर्वपरीक्षा का? कारण की 3 वेगवेगळी पदं आहेत ज्यामध्ये STI, ASO आणि PSI असे 3 पदांचा उल्लेख या ठिकाणी मी करतो. या तिन्ही पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते आणि म्हणूनच पहिला STIचा टप्पा जो आहे तोच टप्पा PSIचा सुद्धा असतो पहिला, तोच टप्पा ASO या पदाचा सुद्धा पहिलाच टप्पा असतो. आणि म्हणून या ठिकाणी या टप्प्याला संयुक्त म्हणायचं, कंबाईन म्हणायचं पूर्वपरीक्षा आहे. आता हे असं असल्या कारणाने तुम्हाला पूर्वपरीक्षेचा अर्ज करते वेळे मी कोणकोणत्या पदांसाठी इच्छुक आहे, मी PSIला इच्छुक आहे का, मी STIला इच्छुक आहे का, मी ASOला इच्छुक आहे का, याविषयी तुम्हाला ऑप्शन्स देणं अनिवार्य ठरतं. एखादा उमेदवार एका पदासाठी इच्छुक असतो, काही उमेदवार तिन्ही पदांसाठी इच्छुक असतात. त्या तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ऑप्शन्स पूर्वपरीक्षेचा अर्ज भरताना देणं अनिवार्य आहे. ठीक आहे. यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षेचा जो मुख्य उद्देश असतो तो म्हणजे उमेदवारांची संख्या मर्यादित करणे आहे. म्हणूनच आपण याला चाळणी परीक्षा असं म्हटलं तरी चालू शकते. आणि म्हणूनच पूर्वपरीक्षेचे जे गुण आहेत हे अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. हा ठळक मुद्दा आहे. मग पूर्वपरीक्षेच्या बाबतीत जर बोलायचे म्हटले तर पूर्वपरीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात. या 100 प्रश्नांसाठी 100 गुण असतात आणि तुम्हाला हे 100 प्रश्न 1 तासाच्या कालावधीमध्ये सोडवणे अनिवार्य आहे. प्रश्न जे विचारले जातात याची जी काही लँग्वेज आहे किंवा माध्यम म्हणूया, हे प्रश्न इंग्रजी किंवा मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असतात. म्हणजेच वरती मराठीमध्ये असेल प्रश्न, ज्याला इंग्लिशमध्ये वाचायचं असेल त्याने खाली इंग्लिशमध्ये वाचू शकतात. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कोणती लँग्वेज निवडायची ते बघावं. याच पद्धतीमध्ये अजून पूर्वपरीक्षेच्या बाबतीत महत्त्वाचा घटक म्हणजे का, तर प्रश्नांचे स्वरूप जे असते ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचं जे काही प्रश्नांचं स्वरूप आहे ते असणार आहे. पूर्वपरीक्षेमध्ये 7 घटकांचा समावेश होतो, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, चालू घडामोडी आणि नागरिकशास्त्र या 7 घटकांचा समावेश होतो. या 7 घटकांवरती मिळून 100 प्रश्न विचारले जातात. ओके. यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूर्वपरीक्षा नेमकी होते कुठे किंवा परीक्षा केंद्र कुठे असतात, तर वेगवेगळ्या जिल्हा केंद्रांवरती या परीक्षा घेतल्या जातात. पूर्वपरीक्षेचा निकाल जो आहे तो अगोदर सांगितल्याप्रमाणे मी म्हणतोय की ही संयुक्त पूर्वपरीक्षा आहे. म्हणजे हीच परीक्षा PSIवालाही देतो, ASOवाला सुद्धा देतो आणि STIवाला सुद्धा देतो किंवा तिन्ही परीक्षांसाठी ज्याला इच्छुक आहे तो उमेदवार देतो. मात्र या ठिकाणी निकाल मात्र तिन्ही पदांसाठी पूर्वपरीक्षेचा वेगवेगळा लागतो. कारण की हा जो निकाल लावण्यात येतो तो तुम्ही दिलेला ऑप्शन्स कोणता, मी कोणकोणत्या पदांसाठी इच्छुक आहे याच्यावरती आणि त्या पदासाठी असणारी जी काही संख्या नंबर ऑफ पोस्ट यावरती पूर्वपरीक्षा निकाल स्वतंत्रपणे जाहीर केला जातो. आता जे उमेदवार पूर्वपरीक्षेमध्ये पास होऊन मुख्य परीक्षेसाठी अर्हता प्राप्त असतात त्यांना मुख्य परीक्षेचा अर्ज भरणं अपेक्षित आहे. आता हा टप्पा दुसरा असणार आहे मुख्य परीक्षा. या मुख्य परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1चा जर विचार केला तर मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या 3 घटकांचा समावेश पेपर क्रमांक 1 मध्ये होतो आणि हा जो काही घटक आहे तो कॉमन आहे आणि म्हणूनच अगोदर सारखीच पेपर क्रमांक 1 जो आहे तो संयुक्त होतो. PSIचा पेपर क्रमांक 1, STIचा पेपर क्रमांक 1 आणि ASOचा पेपर क्रमांक 1 हा कंबाईनरित्या होतो. 100 प्रश्न विचारले जातात, 100 गुण असतात, कालावधी 1 तास असतो, स्वरूप जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह असतं. आता माध्यम प्रश्नांचं कोणतं असतं तर मराठीसाठी म्हणजे मराठी ग्रामरसाठी मराठीच असणार आहे, इंग्रजी ग्रामरसाठी इंग्रजी, तर सामान्य ज्ञान याच्यासाठी इंग्रजी किंवा मराठी अशा माध्यमांचा वापर उमेदवार करू शकतात. हा झाला पेपर क्रमांक 1. पेपर क्रमांक 2 हा स्वतंत्ररित्या होतो कारण की पेपर क्रमांक 2 हा
पदनिहाय अभ्यासक्रम त्याचा वेगवेगळा असतो. त्या पदासाठी कोणकोणते स्किल आवश्यक आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी पदाचा जो अभ्यासक्रम आहे तो वेगवेगळा डिफाईन केलेला आहे. उदाहरणार्थ STIचा जर आपण विचार केला तर STI हे पद टॅक्स रिलेटेड असल्यामुळे त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स हा जो पार्ट आहे तो STIसाठी वाढीव असतो. त्यामुळे पेपर क्रमांक 2 हा वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा होतो. STIच्या बाबतीत विचार केला तर 100 प्रश्न असतात, 100 गुणांसाठी विचारले जातात, ऑब्जेक्टिव्ह स्वरूप आहे, 1 तास कालावधी आहे. प्रश्नांचं जे स्वरूप आहे किंवा माध्यम जे आहे ते मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये विचारले जातात. अशा प्रकारे पेपर क्रमांक 2ची रचना असते. अशा पद्धतीमध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दोन्ही पेपर मिळून मुख्य परीक्षा बनते. आता मुख्य परीक्षेचे जे केंद्र आहे किंवा परीक्षा केंद्रे कुठे असणार आहेत तर मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर असं स्पेसिफाय केलेलं आहे. मात्र उमेदवारांची संख्या आणि वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी आयोग बदल करू शकते. मग अशा पद्धतीमध्ये आपण STI ज्याला राज्यकर निरीक्षक असे म्हणतात या पदाच्या निवडीविषयी किंवा परीक्षेविषयी आपण या ठिकाणी माहिती मिळवलेली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कळवा. आपण कोणत्या परीक्षेचा अभ्यास करत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग.